आणि इथले दारूत 50% केमिकल पिणारे लोक शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पिकाची अपेक्षा करतात. शहरात टोमॅटो केचप सडलेला चालतो, पण भाजीवाल्याकडे वांग किडलेलं चालत नाही. या लोकांना कसं सांगणार? जे अस्सल आहे ते ओबडधोबडच असणार. जे संघर्षातून तुकाराम मुंडे होतो तो कठोरच वाटणार. कारण जे जे ऑर्गॅनिक आहे ते असंच. एकाच आकारात मिळणारी नाजूक आणि सुंदर फळं मालकाने केमिकलचं इंजेक्शन दिलेली असतात. तुकाराम मुंडे यांच्यासारखं गावरान बीज आपले संस्काराचे आणि मातीचे मूळ गुण सोडत नाही. ते नाठाळाच्या माथी हाणू काठी असंच म्हणणार, कायम म्हणणार. मुंडे साहेब, लहानपणी शेती करताना भाव मिळाला नाही म्हणून तुम्हाला कांदे रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती. घरात दुभती जनावरं असताना कोरा चहा प्यायची वेळ आली होती. फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच ही साडेसाती का? शेतकरी चळवळीत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नावर पाना फुटणारी ही मंडळी आम्ही बहुमताने मंत्रालयात निवडून पाठवले की भाकड का होतात? आम्ही ज्यांना गरीब गाई समजून धष्टपुष्ट करून विधानसभा विधान परिषदेत पाठवतो त्यांच्या भोवती वासरं नाही लांडगे कसे जमावतात? आमच्या मतदानात पण भेसळ होते, जरा लक्ष द्या. मंत्रालयात 100 पैकी 99 शेतकऱ्याची पोरं म्हणून घेतात, पण 99 पैकी 91 शेतकऱ्याचे दुश्मन का होतात?